नोकर भरतीच्या बाबतीत सीएम प्रमोद सावंतान सी आणि डी कॅटेगरीतल्या पोस्टाचो प्रश्न जाग्यार घातला खरो, पूण ए आणि बी कॅटेगरीतले नोकर भरतीचेर तो कांयच उलयना. गोवा पब्लीक सर्व्हीस कमिशन गोंय सरकारा खातीर एलियन जाला काय कितें असो प्रश्न डॉक्टर शिवाजी शेट्टीन विचारला. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांची नोकर भरतीचेर तो उलयतालो. सी आणि डी कॅटेगरीत कांय भुरग्यांक जॉब दिल्यात, तेका लागून तेणें गोंय सरकाराचें अभिनंदन केलें. पूण ए आणि बी श्रेणींतले नोकर भरतीचेर सीएम उलोवपाकच तयार ना. गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन फुडें GPSC वरी भ्रश्ट जातलें असो आरोपय शिवाजी शेट्टीन केलो. वय जावन गेल्ल्यांचे वन टायम सेटलमेंट करपाची गरजय तेणें उक्तायली. उलयत ना, जॉब दी किंवा तांकां जेंचे पळय जॉब वन टायम सेटलमेंट करात, तांची वय जाल्ली आसा तांची वन टायम तरी सेटलमेंट करात आनी तेंचे मेकळे करात. उरला तेंचे जाले सी एंड डी कॅटेगरी. ए एंड बी कॅटेगरीचे कांयच म्हणिना तो. स्कीम बंद करतलो म्हणटा. स्कीम बंद केन्ना करप? एसेंब्लीन जे तुम्ही पास केल्ली त्या प्रमाणे स्किमींग प्रमाणे ए बी कॅटेगरी पर्संटेज दिल्या, सी डी कॅटेगरी पर्संटेज दिल्या. सी डी कॅटेगरीचे तुम्ही पोस्ट भरपाक सुरवात केले, सामकें बरी गजाल, आमकां खूब आनंद जाता. तुमकां देव बरें करूं म्हणटा आमी गोंयचे मुखेलमंत्री. पण ए बी कॅटेगरीचे कितें? ए गॅजेटेड बी गॅजेटेड म्हाका लागना म्हणटा तुमचोच सरकाराचो मनीस भितर मेंबर आसा की ना? सो गोवा पब्लीक सर्व्हीस कमिशन हे एलियन परग्रह तो हांगा दवरला आणि त्यांचे रिक्रुटमेंट नाल्यार अशें जावपाच्या फुडें गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आतां नवें स्थापन केलां हे फुडें GPSC सारकेंच जातलें. जशें GPSCन आतां करप्शन चल्लां तशें गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनान फुडें अशेंच करप्शन सुरू जातलें. आतां पर्यंत सद्या गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन क्लियर दिसता, ट्रान्सपरंट दिसता, पण फुडें हेंच जातलें. गोवा पब्लीक सर्व्हिसन कमिशन कशें आसा, करप्शन चल्ला, भ्रष्टाचार चल्ला, तो जाता सुरू. कशें क्लॅरिफिकेशन केलें? ए बी कितें डिफरन्स केलें? ए बी इज अ गॅजेटेड पोस्ट. ताका तेंच्यांनी कॅटेगरी केला. जे रिक्रुटमेंट आसा जे गोवा पब्लीक सर्व्हीस कमिशन, गोवा लोक सेवा आयोग हाच्या तर्फे भरले वयतले. सी डी कॅटेगरी आसा ते LDCचे पोस्ट, ते ताज्या अंतर्गत अंडर सेक्रेटरी होम डिपार्टमेंटाच्या अंडर ते भरले वयतले. थंय एप्लिकेशन करप, थंय फॉर्म भरप, ताज्या नंतर ताज्या थ्रू ते रिक्रुटमेंट प्रोसेस तांच्यांनी सुरू केल्लो. कितले आहा ए बी कितले आहा? ए बी कितले आहा तांच्यांनी म्हाकाच खबर ना. आनी आमच्या आयजू तांच्यांनी सांगू ना, कालू प्रेस कॉन्फरन्सान आमचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी एक्सपोज केल्लें ना, सांगलेलें ना, कांयच सांगलेलें ना. तो आपल्या आंगारूच घेयना. आनी ताका एक म्हजें खास म्हणजे आवडला म्हणजे एक तिरडी आंदोलन आनी दुसरें आतां हुयेली बोबो जे हांवेंच इनोवेट केल्लें हांगा ह्या आझाद मैदानाचेर. आतां हें आंदोलन कोणा खातीर केल्लें? ह्या भुरग्या खातीर हांवें केल्लें. ह्या भुरग्या खातीर हांव फुडाकार घेतलो. कारण कितें? हांवूय एक स्वतंत्र सैनिकाचो भुरगो, हांकां सगळ्यांक जॉब मेळचे हें म्हणून हांवें फुडाकार केल्लें. एकल्याचेर टार्गेट दवरप म्हाका कांय वायट दिसना, पण हेंची जॉब जाली हितून म्हाका सामको खुशी आसा. हांगा एक आसा कॅन्डिडेट, ताका जॉबूच ना. 60 वर्सां जालीं, जॉबूच दिवना. दिल्या ते म्हणटा ते बरें आसा, आमी अवश्य म्हणटा, पण ताका जॉबूच दिवना. ताका लमसम एमावंट दिवन सेटल करात, कितें तरी दिवपाक जाय. आतां थंय 10 लाख दिवं शकता, जो मरोवन गेलो ताच्या खातीर 10 लाख दिवं शकता, जाल्यार हांगा 5 लाख दियात न्ही. हांव म्हणटा हाका 5 लाख दिया, सेटल करा एक तरी अमावंट, की आपल्याक मेळ्ळें कितें तरी, जे इतले वर्सां 7, 8, 10 वर्सां खातीर जे मेळनासलें ते तरी मेळ्ळें. MLAचो पगार कितलो, मानधन कितलें? हेंकां आमी आतां होच प्रश्न आमी करूं शकता की हेंकां निवडून हाडलेले, की हेंकां सूख दिवपा खातीर, हेंकां ह्यो सगळ्यो सूख सुविधा दिवपा खातीर आमी निवडून हाडलेले गोंयच्या लोकांनी स्वतंत्र जातकूच. सो हेंचें कॉन्ट्रिब्युशन कितें आसा? हांचें कॉन्ट्रिब्युशन कितें ह्या बाबतींत गोंया खातीर? कॉन्ट्रिब्युशन कांयच ना हांचें. कॉन्ट्रिब्युशन केन्ना म्हणटात? जांच्यांनी खरें लोकां खातीर झटूंक जाय, लोकां खातीर काम करपाक जाय, गरिबा खातीर वावरूंक जाय, तेन्ना आमी म्हणूं शकता. स्वतंत्र लढ्यान आमच्या बापायन जेन्ना उडी मारली तेन्ना हो विचार करून नासलेलो म्हजी बायल आसा, म्हजी फाटल्यान फॅमिली आसा, तो विचार करून ताणें उडी मारूना. हे हांगा चिंतून खुर्चेक उबे रावता, कितले जोडपाक मेळटलें आनी कितले खावपाक मेळटलें हें चिंतून हांगा उबे रावता.